दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ झालाय। दिशा सुशांतच्या केसची पुन्हा चौकशी व्हावी असं राम कदमांनी म्हटलंय, तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं राम कदमांनी म्हटलंय। केंद्राचा तपास यंत्रणेवरही शंका असल्याचं यावेळी वरुण सरदेसाईंनी म्हटलंय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत आमदार राम कदम आक्रमक झालेत। सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ते प्रकरण सीबीआयकडे का दिलं नाही, ठाकरेंना कुणाला वाचवायचं होतं असा सवाल राम कदम यांनी सभागृहात उपस्थित केला। तर या प्रकरणी नवी एसआयटी स्थापन करा आणि पुन्हा सविस्तर चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आमच्या नेत्यांची नाहक बदनामी का करता असा सवाल उपस्थित केला। पहिल्या दिवसापासून ज्यांच्या मनामध्ये खोट नव्हती तर प्रकरण सीबीआयला का नाही दिलं? बिहारचे पोलीस चौकशीसाठी येतात, यांनी का त्या पोलिसांना अडवलं? पोलिसांना चौकशी करू दिले नाही, यांच्या मनामध्ये काय संशय होता? अध्यक्ष महोदय, आता मी असं काय चुकीचं बोललो की या सगळ्या सदस्यांच्या मनाला मिरची लागली? अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवर चुकीचे येता कामा नये। सीबीआयला या उद्धव ठाकरे सरकारनं सुशांत सिंग राजपूत प्रकरण केव्हा दिलं? त्यावेळेस दिलं ज्यावेळेस त्यांनी पुरावे नष्ट केले। बिहारच्या पोलिसांना चौकशी करू दिली नाही। माझी सरकारला विनंती आहे, दिशा सालियन प्रकरणात अजूनही एसआयटीची केस एसआयटी ओपन आहे। दिशा सालियन प्रकरणात चौकशी होत असताना पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदय, माझी अध्यक्षांच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू, रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्यभाग होता, या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे। मंत्री महोदय म्हणाले की राज्य सरकार त्याची चौकशी करेल, पण राज्य सरकारच्या वरती केंद्र सरकार येतं। केंद्र सरकारकडे सीबीआय आहे। सीबीआयनी सुशांत सिंग राजपूत यांच्या मर्डरवर संपूर्णपणे गेले 3 वर्ष चौकशी केलेली आहे। 3 वर्ष चौकशी केल्याच्या नंतर 2 दिवसापूर्वी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला, त्यामध्ये त्यांचा सुसाईडच झाला असं आम्ही सगळ्या वर्तमानपत्रात वृत्तपत्रात वाचलेलं आहे। मग असं असताना सुद्धा आपण सीबीआयला अंडरमाइन करतोय का? म्हणजे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील यांचा विश्वास नाहीये का? आणि त्यामुळे आपल्या सभागृहाच्या मार्फत सीबीआयला अंडरमाइन होऊ नये, सीबीआय जे मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे।